नमस्कार. मराठी वेल्थ हबमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजकाल आपण टी व्हीवर, मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर सतत एक जाहिरात पाहतो. म्युच्युअल फंड सही है. तुमच्याही कानावर हे शब्द नक्कीच पडले असतील. आपले मित्र, ऑफिसमधले सहकारी किंवा नातेवाईक अनेकदा आपल्याला सांगतात की मी म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू केली आहे. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो की हे म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय भानगड आहे? हे खरंच सही आहे का? की यात आपले कष्टाचे पैसे बुडण्याची भीती असते? शेअर मार्केटची आपल्याला काहीच माहिती नाही. गणितं समजत नाहीत. मग आपण यात आपले कष्टाचे पैसे गुंतवावे का? आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी साध्या, सोप्या आणि आपल्या रोजच्या वापरातल्या मराठी भाषेतून समजून घेणार आहोत. कोणतीही अवघड आर्थिक भाषा किंवा जड शब्द न वापरता म्युच्युअल फंड म्हणजे काय हे आपण आज बघणार आहोत. त्यामुळे हा ऑडिओ शेवटपर्यंत अतिशय लक्षपूर्वक ऐका. सुरुवात करूया एका सोप्या उदाहरणाने. समजा तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत पुण्याहून मुंबईला जायचं आहे, पण तुम्हाला स्वतःला गाडी चालवता येत नाही. किंवा समजा तुम्हाला गाडी चालवता येते, पण मुंबईचा ट्रॅफिक, तिथले रस्ते, तिथले नियम याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नाही आणि तुम्हाला कोणताही ताण घ्यायचा नाहीये. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्ही स्वतः गाडी चालवून रिस्क घेण्यापेक्षा ST महामंडळाच्या शिवनेरी बसने किंवा एखाद्या चांगल्या लक्झरी ट्रॅव्हल्सने जाणं पसंत कराल, बरोबर? या प्रवासात तुम्ही नक्की काय करता? तुम्ही फक्त स्वतःचे आणि कुटुंबाचे तिकीट काढता आणि बसमध्ये आरामात जाऊन बसता. ती बस एक अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित ड्रायव्हर चालवत असतो. त्याला रास्ते माहिती असतात, ट्रॅफिक कुठून कसं चुकवायचं हे माहिती असतं आणि गाडी कशी सुरक्षित चालवायची याच उत्तम ज्ञान असतं. त्या एका बसमध्ये तुमच्यासारखेच आणखी 40-50 प्रवासी असतात, ज्यांना मुंबईलाच जायचं असतं. सर्वांनी तिकीट काढलेलं असतं. या सर्वांच्या तिकिटातून जो पैसा जमा होतो, त्या पैशातून त्या बसचा खर्च, पेट्रोल डिझेलचा खर्च, त्या ड्रायव्हरचा पगार आणि प्रवासाचा इतर खर्च निघतो. आणि तो ड्रायव्हर तुम्हाला सुरक्षितपणे तुमच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचवतो. मित्रांनो, म्युच्युअल फंड हे अगदी हुबेहूब या बससारखंच काम करतात. आता हे उदाहरणाच्या मदतीने शेअर मार्केटशी जोडून बघूया. आपल्याला आपले कष्टाचे पैसे वाढवायचे असतात. बँक FD किंवा पोस्टामध्ये महागाईच्या तुलनेत पुरेसा परतावा मिळत नाही हे आता सर्वांनाच समजायला लागलं आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे वेगाने वाढतात हे आपल्याला माहिती असतं. म्हणजेच आपल्याला मुंबईला जायचं असतं. पण आपल्याला स्वतःला शेअर मार्केटचं ज्ञान नसतं. कोणता शेअर कधी घ्यायचा, कधी विकायचा, कंपनीचा ताळेबंद कसा तपासायचा हे आपल्याला जमत नाही. म्हणजेच आपल्याला स्वतःला गाडी चालवता येत नाही. अशा वेळी म्युच्युअल फंड ही तुमची ती लक्झरी बस आहे. या बसमध्ये तुमच्यासारखेच लाखो सामान्य गुंतवणूकदार आपले थोडे थोडे पैसे जमा करतात. कुणी महिन्याला ₹500 देतो, कुणी ₹1000, तर कुणी ₹1,00,000 देतो. या सर्वांच्या पैशांचा मिळून एक खूप मोठा निधी म्हणजेच एक फंड तयार होतो. अनेक लोकांचा मिळून तयार झालेला हा सामायिक फंड, म्हणूनच याला म्युच्युअल फंड असं म्हणतात. आता हा गोळा झालेला हजारो कोटी रुपयांचा फंड कोण चालवतं? तर यासाठी एक अत्यंत तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्ती नेमलेली असते, ज्याला आपण फंड मॅनेजर असं म्हणतो. हा फंड मॅनेजर म्हणजे आपल्या बसचा तो अनुभवी ड्रायव्हर. या माणसाला आणि त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या पूर्ण टीमला शेअर मार्केटचा आणि अर्थव्यवस्थेचा अनेक वर्षांचा गाढा अभ्यास असतो. ते रात्रंदिवस बाजारावर लक्ष ठेवून असतात. ते तुमच्या आणि माझ्यासारख्या लाखो लोकांचा पैसा एकत्र करून तो अतिशय विचारपूर्वक वेगवेगळ्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवतात. दुसरा अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच धोक्याची विभागणी. आपल्या मराठीत एक अत्यंत जुनी आणि प्रसिद्ध म्हण आहे, सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत.
कारण जर ती टोपली हातातून पडली तर सगळीच अंडी फुटतील. म्युच्युअल फंड नेमका हाच नियम पाळतात. समजा तुम्ही स्वतः शेअर मार्केटमध्ये ₹5,000 गुंतवायचे ठरवले, तर तुम्ही जास्तीत जास्त 1 किंवा 2 कंपन्यांचे शेअर्स घेऊ शकाल. पण उद्या जर ती कंपनी डबघाईला आली, तर तुमचे सगळे पैसे बुडतील. पण म्युच्युअल फंडात तुमचा पैसा एकाच कंपनीत कधीच गुंतवला जात नाही. तो 50 ते 60 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागला जातो. काही पैसे आय-टी कंपन्यांमध्ये, काही बँकांमध्ये, काही औषध कंपन्यांमध्ये, तर काही ऑटोमोबाईल क्षेत्रात गुंतवले जातात. यामुळे होतं काय? तर समजा उद्या एका क्षेत्रात मंदी आली, तरी इतर क्षेत्रातील कंपन्या चांगला नफा कमवून देतात आणि तुमचा पैसा कायम सुरक्षित राहून वेगाने वाढत राहतो. तिसरा फायदा म्हणजे कमी पैशात सुरुवात. शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करायची असेल, तर चांगले शेअर्स घेण्यासाठी बरेच पैसे लागू शकतात. काही चांगल्या कंपन्यांचा एक शेअर 10,000, 20,000 किंवा लाखाच्या घरात असतो. पण म्युच्युअल फंडामुळे तुम्ही अगदी खिशातल्या ₹500 पासून सुद्धा तुमची गुंतवणूक सुरू करू शकता. दर महिन्याला 500 किंवा ₹1,000ची एस-आय-पी चालू करून तुम्ही शेअर मार्केटच्या वाढीचा थेट फायदा घेऊ शकता. तुम्हाला कदाचित वाटेल, की महिन्याला फक्त 500 किंवा ₹1,000 गुंतवून काय होणार? पण इथेच म्युच्युअल फंडाची खरी जादू दडलेली आहे. याला कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याजाची जादू म्हणतात. तुम्ही सातत्याने न चुकता दर महिन्याला जेव्हा छोटी-छोटी रक्कम गुंतवता, तेव्हा त्यावर तुम्हाला परतावा मिळतो आणि पुढच्या वर्षी त्या परताव्यावरही पुन्हा परतावा मिळतो. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा खऱ्या अर्थाने अनुभव तुम्हाला इथे येतो. 15 ते 20 वर्षाच्या कालावधीत ही छोटीशी गुंतवणूक लाखो आणि करोडो रुपयांची संपत्ती कशी निर्माण करते हे पाहणं खरंच आश्चर्यकारक असतं. आणि चौथा फायदा म्हणजे तरलता म्हणजेच लिक्विडिटी. बँक एफ-डी, पी-पी-एफ किंवा जीवन विम्याच्या योजनांमध्ये आपले पैसे एका ठराविक काळासाठी अडकून पडतात. पण म्युच्युअल फंडात तुम्ही तुमचे पैसे कधीही म्हणजे अक्षरशः कोणत्याही दिवशी काढू शकता. तुम्हाला अचानक पैशांची गरज लागली तर तुम्ही रिक्वेस्ट टाकली की 2 ते 3 वर्किंग दिवसात पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. तुमचा पैसा तुमच्या पूर्ण नियंत्रणात असतो. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण यात रिस्क किती आहे? पैसे बुडाले तर काय करायचं? एखादी कंपनी पैसे घेऊन पळून गेली तर काय? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. मित्रांनो, जसं आपल्या देशात बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, तसंच शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडांवर अत्यंत कडक नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या भारत सरकारची सेबी नावाची संस्था आहे. सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. कोणतीही म्युच्युअल फंड कंपनी चालू करायची असेल तर आधी सेबीची अत्यंत कडक परवानगी लागते. सेबीचे नियम इतके कडक आहेत की कोणतीही कंपनी तुमचे पैसे घेऊन पळून जाऊ शकत नाही. तुमचा पैसा पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेत आणि पारदर्शक पद्धतीने सांभाळला जातो. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्युच्युअल फंड हे शेअर मार्केटशी निगडीत असल्याने यात मार्केटची जोखीम असते. बाजारातील रोजच्या चढ-उतारांचा यावर परिणाम होतो. पण जर तुम्ही दीर्घकाळासाठी म्हणजेच 5, 10 किंवा 15 वर्षासाठी नियमित गुंतवणूक करत असाल, तर ही जोखीम नगण्य होऊन जाते आणि तुम्हाला मिळणारा परतावा हा पारंपरिक गुंतवणूक योजनांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकतो. तर थोडक्यात सांगायचं तर म्युच्युअल फंड हा असा एक सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे, जिथे सामान्य माणूस अतिशय कमी रकमेत तज्ज्ञांच्या मदतीने आणि कमी जोखमीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो आणि स्वतःच्या भविष्यासाठी मोठी संपत्ती निर्माण करू शकतो.